रा. चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून संतांची आंतरभारती नावाचा लेख. संत संस्कृती हा अभंग भारताचा मूल्यवान ठेवा आहे. भारताच्या धार्मिक, जातीय, भौगोलिक, भाषिक आदी विविधतेतील एकात्मतेचे हे अभेद्य सूत्र आहे. आजच्या संघर्षाच्या, कटुतेच्या, अपसमजांच्या अन विद्वेषाच्या वातावरणात सहयोगाची हाक घुमवणारे ते प्रेरणास्थान आहे. हे विश्वची माझे घर अशी भावना ठेवणारे महाराष्ट्राचे ज्ञानेश्वर, पराई पीर जाणणारे गुजरातचे श्रेष्ठ वैष्णव नरसिंह मेहता, गुजरात महाराष्ट्राच्या एकीला आवाहनरूप असणारे महात्मा चक्रधर, जातीय भेदांच्या उन्मूलनासाठी बलिदान करणारे कर्नाटकाचे बसवेश्वर, दांभिकतेला धक्का देणारे आंध्रचे वेमन्न, भक्तीच्या आंदोलनाचे तामिळनाडूतील प्राचीन प्रवर्तक नम्माळवार अन अप्पर वामाचाराचे उन्नयन करणारे बंगालचे महाप्रभू चैतन्य, राजस्थानची प्रेमदिवानी मीरा, सिंधचे अनेक सुफी साधक, पंजाबचे गुरुनानक आणि उत्तर प्रदेशातील कबीर, सूर, तुलसी हे सारे आमच्या एकात्मतेचे प्रतिनिधी आहेत. यांच्या आत्म्यांना साक्षी ठेवून आम्ही एकमेकांकडे पाहू तर सर्व अपसमज, विद्वेष, सर्व भेद विरून जातील आणि सहयोगाचे मंगल वातावरण निर्माण होईल. संतांनी भौगोलिक सीमांची बंधने कधीच मानली नाहीत. विश्वाकार झालेला त्यांचा उन्मुक्त आत्मा भूसीमा उल्लंघून नवनवीन आत्म्यांना भेटण्यासाठी उत्सुक असे. काशी रामेश्वरी तर अखिल भारतीय साधकांची स्नेहसंमेलने भरत. वृंदावनाच्या परिसरात हरिबोल हरिबोल या गजरात सर्व प्रांतभेद विरून जात. प्रथम श्रेणीचे संत तर आपल्या विचारांच्या प्रचारासाठी, भारतातील लोकजीवन न्याहाळण्यासाठी, अन्य प्रांतीय संतांचा पवित्र सहवास मिळवण्यासाठी आणि पुण्यतीर्थाच्या दर्शनासाठी अखिल भारतात संचार करीत. आपल्या विशाल मनोवृत्तीने एकात्मतेचे बंध अधिक दृढ करीत. हे महान कार्य करणाऱ्यांत गुरु गोरखनाथांचे स्थान सर्वोच्च आहे. भारतात भक्तीचे आंदोलन सार्वत्रिक स्वरूपात सुरू होण्यापूर्वी म्हणजे 1000 वर्षापूर्वी या महापुरुषाने तुंगभद्रेपासून नेपाळ पावेतो आणि सिंधपासून बंगाल पावेतो अप्रतिहत संचार केला. बौद्धांच्या ऱ्हासकाळी भारतीय धर्मजीवनात आलेली विकृती दूर केली. जळवांप्रमाणे भारताचे सत्वशोषण करणाऱ्या भेदांवर प्रखर विचारांचे शस्त्र चालवले आणि इस्लामी आक्रमणाने निर्माण झालेल्या नव्या धार्मिक, राजकीय, सामाजिक समस्यांना तोंड देण्यासाठी समन्वयाच्या भूमिकेने हिंदू-मुस्लिम संघटनेचा पाया घातला. भारतातली अशी एकही भाषा नाही की जिथ गोरखनाथांची गौरवगाथा गायली गेली नाही. जगाच्या सांस्कृतिक इतिहासात आपल्या उदार आणि उदात्त विचारांची विशेषता पावणाऱ्या भारतीय साधनेचा इतिहास घडविणाऱ्यांत गोरखनाथांचे स्थान अनन्यसाधारण आहे. जन्माने गुजराती असलेल्या महात्मा चक्रधराने महाराष्ट्रात 9 वर्षे संचार करून महानुभाव पंथाचा प्रसार केला. शेकडो शिष्य गोळा केले आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात आपले स्थान चिरस्थायी केले. दिग्विजयी महानुभाव संप्रदायाने काबूलपर्यंत विचार प्रसार केला आणि मठ स्थापना केली. या परप्रांतीय मठांतील साधक आजही भारताकडे धर्मभूमी म्हणून आदराने पाहतात. ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर त्यांच्या कार्यपूर्तीसाठी, भागवत धर्माच्या प्रसारासाठी संत नामदेव,
उत्तरेत गेले आणि 20 वर्षे पंजाबात निवास करून त्यांनी भक्तीची ज्योत तिथे उजळली. शिखांच्या गुरुमालिकेत नामदेवांना पूज्य स्थान आहे. हे शिखांचे प्रसिद्ध स्थान आहे. शिखांच्या गुरु नानकानेही अखिल भारतात संचार करून समतेचे तत्वज्ञान प्रसारित केले. रामानुज परंपरेतला 5वा पुरुष रामानंद याने द्रविड देशातले भक्तीचे रोपटे उत्तरेत फैलावण्याचा प्रयत्न केला. भक्ती द्राविड उपजी लाये रामानंद बंगालच्या गौरांग प्रभू चैतन्याची दक्षिण यात्रा तर सुविख्यात आहे. 1509 ते 1511 ही सुमारे पावणे 2 वर्षे त्यांनी दक्षिणेत संचार करून पुरी, सिद्धवटेश्वरम, व्यंकट, विष्णुकांची, तंजावर, श्रीरंगम, रामेश्वरम या क्रमाने सुदूर दक्षिणेतील तीर्थांना भेटी देऊन आणि त्रावणकोरच्या रुद्रपतीचे आतिथ्य स्वीकारून पुणे जेजुरीलाही भेटी दिल्या. कर्नाटकातही त्यांनी भक्तीचा मंत्र घुमविला. तिथला हरिदास संप्रदाय संपूर्ण चैतन्य प्रभावित आहे. गुजरातेत बडोद्यापर्यंत जाऊन नंतर गोदावरीच्या काठाने प्रभू पुन्हा बंगालात गेले. या चैतन्य यात्रेचा वृत्तांत गोविंददासाने लिहून ठेवला आहे. आजही बंगालीत गोविंद रासेरकडचा प्रसिद्ध आहे. या साऱ्या संतांनी संस्कृतचे महात्म्य मानून लोकभाषांचा पुरस्कार अन वापर केला. त्यासाठी संस्कृताभिमान्यांनी केलेल्या छळाची पर्वा केली नाही. उलट संस्कृतातले ज्ञानभांडार डोहो हातांनी लुटून त्यांनी लोकभाषांतून लोकांपुढे मांडले व लोकभाषांचे महात्म्य व क्षमता वाढवली. याही बाबतीत गोरक्षनाथच अग्रस्थानी राहतात. हिंदी गद्याचे तर ते आद्य प्रवर्तक आहेत. ज्ञानेश्वरांच्या काळी कानडी मराठीची देवघेव चालू होती. चळुवाने पंढरीराया चळुवाने, यल्ले दोरकंते यल्ले बारन्ने हा ज्ञानेश्वरांचा कानडी अभंग आळवीत कर्नाटकी वारकरी आजही भक्तिध्वजा उंचावतात. शांतलिंगप्पा आदी जंगमांची मराठी रचना उपलब्ध आहे. मातृभाषा गुजराती असणाऱ्या चक्रधरांचा मराठी पुरस्कार प्रसिद्ध आहे. तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम या 4 द्रविड भाषांतील संतांनी अनुभवांचे आदानप्रदान करण्यासाठी परस्परांच्या भाषांचाही उपयोग केला. तेलुगूत तमिळ वैष्णव कवींची, आळवारांची आणि लिंगायतांच्या पंचाचार्यांची चरित्रे भावभराने गायलेली आहेत. कृष्णदेवरायाच्या राज्यात तर द्रविड भाषांचा मधुसंगमच झाला होता. नामदेवांनी पंजाबातील निवासात गुरुमुखीचा नि हिंदीचा अवलंब केला. शिखांच्या आदिग्रंथात त्यांची हिंदीतली 61 पदे आहेत. त्यांच्या या मुखबाणीत इथै विठ्ठलू उभय विठ्ठलू विठ्ठल बिनु संसार नाही ही व्यापक अनुभूती व्यक्त झाली आहे. हिंदीचा वेश घेताना या अनुभूतीत मराठीच्या खुणा स्पष्ट उमटलेल्या दिसतात. मीरेच्या रचनेवर तर व्रज, राजस्थानी, गुजराती या तिन्ही भाषा आपापला अधिकार सांगतात. माळव्यातील चंद्रसखी या भक्तिगायिकेच्या मधुर गीतांसाठी मालवी, गुजराती आणि राजस्थानी वाङ्मयेतिहासकार झगडतात. विद्यापतीची रामकृष्ण गीते आमच्याच भाषेचा ठेवा म्हणून हिंदी बंगाली भाषेत चुरस चालते. वज्रयानी सिद्धांची रचना तर उत्तरेतील अनेक भाषांची पूर्वरूपिणी असावी. मुस्लिम साधकांनी फारसी भाषा जतन करूनही लोकभाषांचाच प्रामुख्याने स्वीकार केला. त्यांच्यावर
प्रभुत्व मिळवले व भारतीय धर्म संकेतांचे अलंकार चढवून आपल्या आध्यात्मिक भावना व्यक्तविल्या. बंगालमध्ये तर हे मुस्लिम साधक भारतीय साधनेशी अत्यंत समरस झाले. बंगालीचे संस्कृत प्रचूर स्वरूप पचनी पडून त्यांनी गोरक्षविजयासारखे ग्रंथ लिहिले. हरिबोलचा गजर करणाऱ्या बंगाली वैष्णव मुसलमानांनी बंगालीत अत्यंत मधुर गीतरचना केली. मलिक मोहम्मद जायसींचे पद्मावत हिंदी साहित्याचे शिरोभूषण आहे. मलिक मोहम्मद जायसींचे पद्मावत हिंदी साहित्याचे शिरोभूषण आहे. मराठीतले शेख मोहम्मदाचे अभंग तर प्रसिद्धच आहेत. शहागडच्या शहामुनींची वेदांतपर मराठी ग्रंथरचना मुरब्बी हिंदू वेदांत्याच्या तोलामोलाची आहे. नामदेव ते तुकाराम या काळातल्या सगळ्या वारकरी संतांनी थोडी बहुत हिंदी रचना केली आहे. शिवदीन केसरींच्या नाथ परंपरेतील अनेक पुरुषांनी हिंदी रचनेत यश मिळवले आणि महिपतीनाथांनी तर त्या माध्यमातून विचार प्रचारही केला. संतांनी कुलजातीवर्ण मानला नाही. ज्ञानेश्वर चोख्याची मीठभाकर खात तर परिसा भागवतासारखे व्युत्पन्न ब्राह्मण नाना शिंप्याच्या चरणी लीन होत रामानंदांच्या शिष्यांत रविदास, चांभार, कबीर मोमीन, धन्ना जाट, सेना न्हावी होते. कबीराने तर जाती न पूछो साधू की असे म्हटले. त्याच्या शिष्याने दादू पिंजाऱ्याने आपल्या कवित्वात हेच व्रत अनुसरले. चैतन्य परिवारात तर शूद्र नि ब्राह्मण सारेच होते. इतकेच नव्हे, मुस्लिमही होते. संतांची ही आंतरभारती लक्षणीय आहे, यात शंका नाही. लेख समाप्त.